नमस्कार. एक्झाम मास्टर मराठीच्या या स्पष्टीकरणात स्वागत. आज आपण टेटसाठी अत्यंत महत्त्वाचे असे हिंदी वर्णविचार डिकोड करणार आहोत. टेटच्या दोन्ही पेपर्समध्ये यावर नक्की प्रश्न येतातच. चला तर मग या टॉपिकवर एकदम पक्की मास्टरी मिळवूया. मराठी आणि हिंदीत अजिबात गोंधळ होऊ देऊ नका बरं का. हिंदीत अचूक 44 वर्ण आणि 11 स्वर असतात. उच्चाराला लागणाऱ्या वेळेवरून स्वरांचे प्रकार ठरतात, जसं की ह्रस्व स्वर ज्यांच्या उच्चाराला अगदी कमी वेळ लागतो. याउलट दीर्घस्वरांच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो. आणि लक्षात असू द्या, हिंदीत असे बरोबर 7 दीर्घस्वर आहेत. स्वरांनंतर आता व्यंजनांकडे वळूया. संपूर्ण हिंदी भाषेमध्ये व्यंजनांची एकूण संख्या तंतोतंत 33 इतकी आहे. उच्चार करण्याच्या पद्धतीनुसार या व्यंजनांचे प्रामुख्याने 3 महत्त्वाचे गट पडतात: स्पर्श, अंतस्थ आणि ऊष्म. यातले अंतस्थ व्यंजन अगदी अर्धस्वरांसारखं काम करतात. य, र, ल आणि व हे ते 4 वर्ण आहेत. ऊष्म व्यंजने उच्चारताना तोंडातून गरम हवा बाहेर पडते. श, श, स आणि ह हे या गटात येतात. आता अयोगवाह म्हणजे काय? तर आपले स्वरादी आणि अह हे 2 अयोगवाह. परीक्षेच्या दृष्टीने पक्के लक्षात ठेवा. इथे जरा विशेष लक्ष द्या. पार्श्विक व्यंजनावर हमखास प्रश्न विचारला जातो आणि ते पूर्ण वर्णमालेत फक्त ल हे एकच आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रकंपित किंवा उच्चारताना कंप पावणारे व्यंजन सुद्धा फक्त एकच आहे, ते म्हणजे र. चला आता उच्चारासाठी लागणारा श्वास आणि हवेच्या प्रमाणानुसार अल्पप्राण आणि महाप्राण असे वर्गीकरण समजून घेऊया. हा नियम एकदम सोपा आहे. व्यंजनांच्या वर्गातील 1, 3, 5 अक्षरे अल्पप्राण तर 2 आणि 4 अक्षरे महाप्राण असतात. शिवाय सर्वच्या सर्व स्वर आणि य, र, ल, व हे अर्धस्वर सुद्धा कायम अल्पप्राण गटातच मोडतात. आणि दुसरीकडे श, श, स, ह ही ऊष्म व्यंजने नेहमी महाप्राण गटाचाच भाग असतात. आमची प्रोटिप 1, 3, 5 ची ग्रेड आणि र, ल सारखे सिंगल अपवाद पक्के केले की कोणतेही प्रश्न सहज सुटतील. तर 44 वर्ण, 11 स्वर, 33 व्यंजने आणि श्वासाचे नियम या सगळ्या कोर ब्लूप्रिंटची ही एक क्विक रिव्हिजन आहे. टेटच्या उत्तम तयारीसाठी एक्झाम मास्टर मराठीला नक्की सबस्क्राईब करा. असा भक्कम पाया असेल तर पुढचा टप्पा सोपा वाटेल ना.